नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? उपसर्ग और प्रत्यय आणि हा एक व्याकरणचा धडा आहे। आता यांचा हा पहिला सीझन आहे, तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, उपसर्ग की परिभाषा, पहिला काय आहे? उपसर्ग यांची परिभाषा। जो शब्दांश मूल शब्द पहले जुड़कर शब्द अर्थ में परिवर्तन कर देते हैं उन्हें उपसर्ग कहा जाता है। जे उपसर्ग शब्दांचा मूल शब्द पहिले जोडून घेते आणि त्या अर्थाचं परिवर्तन केलं जाते त्यांना उपसर्ग असं म्हणतात। काय म्हणतात? उपसर्ग असं म्हणतात। परत सांगू का? चला, ज्या शब्दाचा मूल शब्द जोडून शब्द त्यामध्ये अर्थमध्ये परिवर्तन होऊन जातात त्यांना उपसर्ग असं म्हणतात। बघा, इथे दिलेले आहे, नीचे दिए गए शब्दों को देखो। पहिला अधन सत्य म्हणजे काय? असत्य। पहिला सत्य असतात तर यांचा मूल शब्द जोडून काय झालं? असत्य। तर पहिले सही होता, आता गलत झालेला आहे, तर यांचा अर्थ काय होता? परिवर्तन होऊन जाता। दुसरा बघा, सुधन पुत्र म्हणजे सुपुत्र। उपसर्ग और प्रत्यय, इथे उपसर्ग आणि प्रत्यय जोडून झालेला आहे। तिसरा अपधन यश म्हणजे अपयश, काय झालेले? अपयश। चौथा अंधन आदर म्हणजे अनादर। तर अशा प्रमाणे असाही प्रश्न होतात किंवा यांचा जे पहिला मूल शब्द आहे त्याला जोडून जे अर्थ परिवर्तन होतात त्यांना उपसर्ग असा म्हणतात। कळलं? तर चला आता दुसरा बघूया। बघा, इथे तुम्हाला दिलेले आहे, काही जे प्रश्न दिलेले होते त्यांचा असा शब्द बनवून जात आहे। बघा, सत्य शब्द के पहले असत्य लगाने पर असत्य शब्द बना है। जेव्हा आपण सत्य असा शब्द पाहिले त्यानंतर आपण अ जोडून घेते त्यात हा शब्द निर्माण होते त्यांना काय म्हणतात? असत्य असा शब्द बनवून जात आहे। दुसरा आहे यश शब्द के पहले अप लगाने पर अपयश शब्द बना है। इथे आपण पाहिले की जेव्हा यश शब्द होता त्या पहिल्या शब्दाचे अप लागले त्यांना शब्द कोणता निर्माण झाला? अपयश असा शब्द निर्माण झालेला आहे। तर पुत्र शब्द के पहिले सु लगाने पर सुपुत्र शब्द बना है। जेव्हा आपण पुत्र शब्द असा पाहिले त्यातून पहिला शब्द लावून सुपुत्र असा शब्द बनवून जात आहे। आता चौथा, आदर शब्द के पहले अन लगाने पर अनादर शब्द बना है। जेव्हा आपण आदर शब्द असा पाहिले त्यामध्ये आपण अन लावले तर अनादर शब्द असा बनलेला आहे। इस प्रकार मूल शब्दों के पहले अप, सु और अन शब्द जोड़कर नए शब्द बनाए गए हैं। याप्रमाणे आपल्याला जे असं प्रमाणे असं जर मूल शब्द होतात त्यात अप, सु और अन शब्द जोडून नवीन शब्द बनवून जात आहे। तर अशा प्रमाणे हा शब्द जे दिलेले जात आहे। अजून बघूया। बघा, उपसर्ग अर्थ उदाहरण, जेव्हा अ असतात त्यांचा अर्थ आहे अभाव आणि उदाहरणातून त्याचा अर्थ आहे असत्य, अधर्म आणि अशुभ। इथे सु म्हणजे अच्छा आणि इथे सुपुत्र, सुमती, सुशील। तर अशा प्रमाणे हा जे उपसर्ग आहे त्यांचा अर्थ काही वेगळा असतात आणि त्यामध्ये जो बघा दुसरा बघा, सु अच्छा, सुपुत्र, सुमती, सुशील। तर याप्रमाणे जे सु असतात त्यांचा अर्थ अच्छा आणि इथे जे सुपुत्र, सुमित जोडून जातात तर काही वेगळाही अर्थ त्यांचा होतात। कु म्हणजे बुरा, कुसंग, कुप्रथा, कुमती। कळलं? हो। प्र आगे प्रबल, प्रगती, प्रख्यात। तर अशा प्रमाणे यांचा अर्थ काही असतात आणि जोडून काही वेगळेही जाणलं जात आहे। आता बघा, इथे वि म्हणजे विना आणि इथे दिलेला आहे विदेश, वियोग आणि विज्ञान। तर याप्रमाणे या परिवर्तन होतात। अप हीन, अपयश, अपमान, अपशब्द। अवहीन, अवगुण, अवनती, अवशेष। इथे अन रहित, अनजान, अनमोल, अनदेखा। तर याप्रमाणे या शब्दाचा अर्थ काही वेगळे असतात आणि परिवर्तन केल्याबद्दल काही वेगळाही होऊन जात आहे। इथे भर, पुरा, इथे बघा भरपूर, भरपेट, भरमार। तर याबद्दल यांचा अर्थ असा परिवर्तन होऊन जात आहे। कळलं तुम्हाला? हो। तर अजून बघूया, चला। आता बघा, आपण बघणार आहे प्रत्यय यांची परिभाषा। आपला उपसर्ग झालेला आहे, आता प्रत्यय कसा बद्दल होतात त्या आपण बघूया।
जो शब्दांश शब्दों के अंत में जुड़कर उनके अर्थ में विशेषता उत्पन्न कर देते उन्हें प्रत्यय कहा जाता है. बघा, प्रत्यय काय आहे की जो शब्दात म्हणजे जो शब्दांश जे आहे, जे शब्द आहेत त्यातून अंतमध्ये जोडून जातात आणि अर्थ यांची विशेषता उत्पन्न करतात त्यांना प्रत्यय कहा जाता है. तर याबद्दल आपण सांगितले आहे की उपसर्ग आणि प्रत्यय. तर प्रत्यय काय झाले आहे, जो शब्दात म्हणजे परत सांगते मी, ऐका, जे शब्दार्थ शब्दांचा अंत मध्ये जोडून जातात, अर्थ यांची विशेषता उत्पन्न करून जातात त्यांना आपण प्रत्यय असा म्हणतो. काय म्हणतो? प्रत्यय असा म्हणतो. तर याप्रमाणे प्रत्ययची अशी परिभाषा तुम्हाला मी दिलेली आहे. आता आपण बघणार आहे खाली बघा, नीचे दिए गए शब्दों को देखो. पहिला काय आहे, वीर धनता. तर काय झाला, वीरता. काय झाला, वीरता. देश धन ई, देशी, ई असा उच्चारण होतं. तिसरा प्यास धन आ. तर काय झाला, प्यासा. कारण की इथे प्यास होता आणि आ धन म्हणजे जोडून जाणार आहे, तर काय झाला यांचा अर्थ प्यासा. श्री धनमान. तर काय झालं, श्रीमान. तर याप्रमाणे याचा पण असं परिवर्तन केलेले जात आहे. तुम्हाला कळलं की नाही सांगा मला लवकर. कळाले तर अजून बघूया. चला आता बघा, ऊपर दिए गए शब्दों में वीर, देश, प्यास और श्री मूल शब्द है. इन शब्दों के बाद ता, ई, आ और नए शब्द बने. तो वीरता, देशी, प्यासा और श्रीमान. तर अशा प्रमाणे हा जे अर्थ जोडून जात आहे त्यातमध्ये परिवर्तन होऊन जात आहे आणि परिवर्तन आपल्याला नवीन शब्द भेटून जात आहे. कळलं की नाही कळलं तुम्हाला? सांगा लवकर मला. कळाले की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले तर यांची परिभाषा तुम्ही पहिले बघूया, उपसर्ग आणि प्रत्ययची, आणि त्याप्रमाणे त्यांचा ज्या काही उपयोग असतात त्यावर बघून या. जेव्हा तुम्ही बघणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. मी परत तेही सांगत आहे की जेव्हाही तुम्ही करणार, जेव्हाही तुम्ही यांचं वाचन कराल तेव्हाही तुम्हाला समजणार, जेव्हा तुम्ही नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही समजणार. तर अशा प्रमाणे यांचं पण असंही होतं. अजून बघूया. बघा, मूल शब्द प्रत्यय आणि प्रत्यय लगाने से बना शब्द. आता बघा, इथे मूल शब्द दिलेला आहे आणि प्रत्यय पण दिलेला आहे आणि प्रत्ययला जेव्हा आपण जोडून जातात त्यातून आपल्याला नवीन शब्द भेटतात, ते पण इथे दिलेले आहे. बघा, विदेशी धन ई, विदेशी. इथे काय म्हणाला, विदेशी. जेव्हा प्रत्यय जोडून जातात तर यांचा अर्थ काय असतात, विदेशी. तर यांचा नवीन शब्द होतो. उपयोग तर धन ई लागून उपयोग. तर अशा प्रमाणे हा शब्द तयार जात आहे. मुख धन आ, मुखा. शिष्य, शिष्या. तर याप्रमाणे यांचं उच्चारण वेगळं असतात आणि यांचा अर्थ पण वेगळाही होऊन जात आहे. समाज, सामाजिक. दिन, दैनिक. तर याला जोडून धन, इथे धनाचं चिन्ह दिलेलं आहे, याला जोडून नवीन शब्द तयार असतात. तर याप्रमाणे हा शब्दाचा अर्थ आहे किंवा याला जोडून कसा शब्द नवीन आपल्या समोर आलेला आहे. आता आपण अजून बघणार आहे. बघा बघा इथे सुगंध प्लस ईत, सुगंधित. जेव्हा बघा सुगंध आपण खाली म्हणतात सुगंध, जेव्हा यातून ईत असा जोडून जाणार आहे तर यांचा नवीन शब्द काय आहे, सुगंधित. काय आहे, सुगंधित. तर अशा प्रमाणे हा दिलेला आहे. बघा इथे अंक धन इत, अंकित. जेव्हा अंक म्हणतात तर काही प्रमाणे तुम्हाला असं वाटतं का नवीन आहे, नाही. पण जेव्हा इत जोडून जाणार आहे तेव्हा नवीन शब्द आपल्याला भेटणार आहे, त्याला काय म्हणतात, अंकित. काय, अंकित. आता पाचवा, दया धनवान. तर दया असं म्हणलं तर दया आपल्याला वाटतं की कोणीतरी कोणताही नाम आहे, परंतु जेव्हा त्यांचं जोडून जाणार आहे, देवा दया धनवानला जोडून जाणार आहे, तर काय नवीन शब्द आहे, दयावान. काय आहे, दयावान. तर याप्रमाणे हा नवीन शब्दाचा आपल्याला नवीन शब्द भेटणार आहे. आता बघा गुण. तर गुण आपण म्हणतात गुण, हा गुण आहे, परंतु जेव्हा म्हणतात, जेव्हा वान जोडून जातात आहे तेव्हा नवीन शब्द आहे. तर काय होतं, गुणवान. काय आहे, गुणवान. आता इथे सहावा बघूया, नगर धन इय. तर काय झाले आहे, नगरीय. काय झाले आहे, नगरीय. आणि भारत, तर ई शब्द जोडून जाणार आहे तर काय आपण म्हणतात की भारतीय. काय आहे, भारतीय.
तर याप्रमाणे या शब्दाचा एक नवीन शब्द आपल्याला भेटून जात आहे. तर याच्याप्रमाणे तुम्हाला असा करायचं आहे तेव्हा बोलायचं आहे. तर याला जोडून काही नवीन शब्द आपल्याला भेटलेला आहे. बघा इथं दयाधन आलू, तर इथे काय झाला दयालू, काय झालं दयालू. कृपाधन आलू, कृपालू. तर अशा प्रमाणे हा नवीन शब्द आपल्याला भेटलेले जाणार आहे. डरधन आवना, तर डर म्हणजे भय, म्हणजे आपल्याला घाबरू नये. तर परंतु जेव्हा आवना यातून जोडून जात आहे तर काय होता डरावना, काय होता डरावना. इथे भय धन आवना म्हणजे भयावना. तर इथे याप्रमाणे नवीन शब्द आपल्याला भेटलेले जात आहे. कळलं तुम्हाला? हो, तर अजून बघूया. चला, उपसर्ग और प्रत्यय में अंतर. आता तुम्हाला मी असं जाणून जाणार आहे की उपसर्ग आणि प्रत्यय यामध्ये काय अंतर आपल्या समोर दिलेला आहे. तर चला बघूया. उपसर्ग शब्द के पहले जोड़े जाते हैं. उपसर्ग काय होता की शब्दात पहिले जोडून जात आहे और प्रत्यय सदैव शब्द के अंत में जोडून जात आहे. तर उपसर्ग जे आहे ते शब्दांचा पहिले जोडून जात आहे आणि जे प्रत्यय आहे ते सदैव शब्दांचा अंतमध्ये जोडून जात आहे. कळलं का? हो. उपसर्ग शब्द के अर्थ में परिवर्तन कर देते हैं. उपसर्ग शब्दांच्या अर्थवर परिवर्तन करून जात आहे. जे शब्द आहे त्यांचं अर्थवर परिवर्तन करून जाते. जबकि प्रत्यय शब्द के अर्थ में विशेषता उत्पन्न करते हैं. आणि प्रत्यय काय करते त्याचे शब्दाचे अर्थ आहे त्यांची विशेषता नवीन विशेषता उत्पन्न करून जात आहे. जैसे न्याय अन्याय शुभ अशुभ, जसा आपल्या समोर आहे न्याय का काय झालंय अन्याय आणि शुभचं काय झालं अशुभ. तर याप्रमाणे जे काही वस्तू इथे वाईट झालेली होती आता इथे काय होती छान झालेली आहे. तर अशा प्रमाणे हा नवीन शब्द आपल्याला भेटणार आहे. अ उपसर्ग जोडून पर न्याय अशुभ का अर्थ विपरीत हो जाता है. जेव्हा अ उपसर्ग जोडून जातात तेव्हा न्याय यांचं शुभ यांचं अर्थ परिवर्तन होऊन जात आहे. दूसरी ओर समाज में एक प्रत्यय जोड़ने पर शब्द बना है सामाजिक. आणि दुसऱ्यावर तुम्ही पाहता की समाज यांच्यावर एक प्रत्यय जोडून काय होते नवीन शब्द तयार होते. ते काय आहे सामाजिक, काय आहे सामाजिक. तर याबद्दल जिसका अर्थ हे समाज से संबंधित है आणि त्यांचा अर्थ काय आहे समाजाच्या संबंधित आहे. तर याप्रमाणे जेव्हा आपल्याला प्रत्यय किंवा उपसर्ग जोडून जातात तर त्यामध्ये वेगवेगळा अर्थ निर्धार करून जात आहे. तर हा वेगवेगळा जे अर्थ आहे आपल्यासाठी किती उपयोगी आहे किंवा काय ना आहे किंवा नवीन शब्द आपल्याला भेटून जात आहे. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन अशा प्रमाणेही होऊन जात आहे. कळलं तुम्हाला? कळलं की नाही सांगा लवकर. कळलं. तर अशा प्रमाणे हा जे उपसर्ग आणि प्रत्यय आहे तुम्हाला करायचं आहे आणि त्याचे जे उत्तर किंवा काही प्रश्न इथे दिलेले आहे त्याला नीट प्रमाणे वाचून घ्या. जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो प्रत्यय आणि उपसर्ग यामध्ये काय परिवर्तन होते, शब्दामध्ये काय परिवर्तन आणि शब्दात परिवर्तन होऊन बद्दल त्यांचा अर्थ कितीही वेगळा झालेला असतात. तर याप्रमाणे आपल्याला असा विचार करायचा आहे की उपसर्ग आणि प्रत्यय आपल्यासाठी किती उपयोगी असतात किंवा त्यांचा उपयोग कशासाठी असतात. आणि सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी हे आहेत की त्यांचं परिवर्तन करताना जे शब्द आपल्याला परिवर्तित होतात ते किती आहेत. जसे सत्यच्या असत्य झाला आणि शुभचा अशुभ झाला. तर अशा प्रमाणे आणखीन शब्द तुम्हाला भेटणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही या शब्दाचा कसा प्रयोग केलेले जाते किंवा कसा करायचा आहे हे तुम्ही बघून घ्या. नंतर यांची जी परिभाषा आहे ते नीट प्रमाणे वाचून घ्या. जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हाही तुम्हाला हेही येणार. तर याबद्दल या ठिकाणी तुम्हाला मी आता हे शिकवणार किंवा शिकलो आहेत आम्ही की कसा प्रत्यय होता किंवा कसा उपसर्ग होता आणि यांचा जे प्रश्न आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि लिहायचं पण आहे. तर अशा प्रमाणे हे जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे त्यांचा उपयोग करा किंवा अभ्यासही करूया. कळलं तुम्हाला की अजून काही आहे तर सांगा मला लवकरच. सांगा लवकर. सांगा झालेला आहे. चला, तर आता तुम्हाला मी परत सांगणार आहे त्यांची परिभाषा किंवा त्यांचे जे उदाहरण दिलेले आहे मी तुम्हाला ते पहा आणि विचारून घ्या आणि लिहून पण घ्या. धन्यवाद.